माझं वजन 125 किलोच्या आसपास होतं. मी खूप जाड होतो, कारण आमच्याकडे पैशांची, संपत्तीची काहीच कमी नव्हती. त्यामुळे मी देखील माझे जीवन अगदी आरामात व्यतीत करत होतो. परंतु मला लग्नासाठी मुलगीच मिळत नव्हती. मग एका दिवशी मला खूप सुंदर, देखणी आणि सुशिक्षित मुलगी लग्नासाठी सांगून आली. तेव्हा मी तिला लगेच होकार दिला. परंतु ती मला तिच्या जवळ अजिबात येऊ द्यायची नाही. ती खूप छान जेवण बनवायची. ते जेवण जेवल्यावर आम्ही खूप छान झोपायचो. परंतु एके दिवशी मी जेवलोच नाही. त्यामुळे रात्री मला अचानक जाग आली आणि पाहतो तर माझ्या शेजारी माझी बायको नव्हती. आणि नंतर मला वडिलांच्या रूममधून कसला तरी आवाज येऊ लागला. त्यामुळे मी तिथे जाऊन पाहिलं तर समोरील दृश्य पाहून माझ्या पायाखालील जमीनच सरकून गेली. कारण माझी बायको माझ्या वडिलांसोबतच. माझं नाव मोहन आहे. मी पुण्यात राहणारा एक 28 वर्षाचा तरुण मुलगा. माझं लग्नाचं वय झालं होतं, परंतु माझं वजन जास्त असल्याने, म्हणजेच मी जाड असल्यामुळे मला कुठलीही मुलगी लग्नासाठी होकार देत नव्हती. तसं तर मी घरचा खूप श्रीमंत होतो, कारण पुणेमध्ये आमचं हार्डवेअरचं दुकान होतं. त्यामुळे आम्हाला आर्थिक कोणती अडचण नव्हती. मी दिवसभर दुकानातच बसायचो. माझं शिक्षणही चांगलं झालं होतं. मी इंजिनिअरिंग पास झालो होतो. परंतु पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःचे दुकान असल्यामुळे नोकरी का करायची, असा मी विचार केला. दुकानामध्ये काम करण्यासाठी नोकरसुद्धा होते आणि मी दिवसभर गल्ल्यावरच बसून राहत असे. कदाचित दिवसभर बसून बसून माझं वजन वाढलं असावं. माझे आईबाबा मला नेहमी सांगायचे की तू जिम जॉईन कर, स्वतःच्या शरीराकडे लक्ष दे, कारण तू जर असा जाड होत राहिलास तर मग तुला कुठलीही मुलगी लग्नासाठी होकार देणार नाही. आणि आयुष्यात जोडीदार हा असायलाच हवा. जोडीदाराशिवाय आयुष्य पूर्णपणे निरर्थक आहे. मला देखील त्यांचं म्हणणं पटायचं. मी देखील जिमला जायचो, सकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा जायचो. परंतु माझं वजन काही केल्या कमी होत नव्हतं. कारण चटपटीत पक्वान जेवण दिसलं की माझा स्वतःवरील ताबा सुटून जायचा आणि मी जणू काही 10-15 दिवसांचा भुकेला आहे अशा प्रकारे त्या गोष्टीवर ताव मारायचो. त्यामुळे मॉर्निंग वॉक, जिम करून सुद्धा माझं वजन कमी होण्याऐवजी वाढतच होतं. तसं पाहायला गेलं तर मला कोणतंही व्यसन नव्हतं. मी आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि हार्डवेअरच्या दुकानातून आमची खूप चांगल्या प्रकारे कमाईसुद्धा होत होती. पुण्यामध्ये आमचे स्वतःचे घर होतं, त्यामुळे आर्थिक अडचण कोणतीच नव्हती. फक्त लग्नासाठी एक मुलगी मिळाली तर माझ्या सर्व समस्या सुटणार होत्या. आमच्या घरी जोशी काका यायचे. त्यांना माझ्या आईने माझ्यासाठी मुलगी बघण्यास सांगितलं होतं. त्यांनी एका मुलीचे स्थळ माझ्यासाठी आणलं होतं आणि त्याच मुलीला बघण्यासाठी आज आम्ही जाणार होतो. परंतु तिच्या घरी गेल्यावर मला खूपच राग आला, कारण आमच्या बघण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी आत असलेल्या तिच्या मैत्रिणी माझ्याकडे बघून खूप जोरात हसायच्या. मला कळतच नव्हतं की त्या असं का हसत आहेत. माझं जेव्हा त्यांच्याकडे लक्ष जायचं त्या मला हसताना दिसायच्या. मी ज्या मुलीला बघायला आलो होतो ती मुलगी आमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आली. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. पहिल्या नजरेतच ती माझ्या मनात भरली होती. मी जेव्हा पण कुठल्या मुलीला बघायला जायचो, प्रत्येक मुलगी माझ्या मनात भरायची, परंतु त्या मुलीच्या मनात मी भरत नसे. आम्ही चहा नाश्ता केला, परंतु चहा नाश्ता करताना देखील त्या मुलीच्या मैत्रिणी माझ्याकडे बघून हसायच्या. मला काहीच समजत नव्हतं, त्या अशा का हसत आहेत, यांच्यामध्ये असा कोणता जोक झाला आहे, मला काहीच कळत नव्हतं. आम्ही नाश्ता केला आणि घरी यायला परत निघालो तर त्या मैत्रिणी त्यांच्या बाल्कनीत उभ्या होत्या. मी पुन्हा वर पाहिलं तर त्या माझ्याकडे बघूनच हसत होत्या. कदाचित त्यांनी माझ्यावर काहीतरी जोक केला असावा. आम्ही घरी आलो. मी माझ्या आईला सांगितलं की मला मुलगी पसंत आहे. माझ्या आईबाबांना सुद्धा मुलगी पसंत होती. जोशी काका सुद्धा बोलले की त्यांना देखील तुम्ही पसंत येणारच, कारण तुमच्याकडे कोणतीही कमी नाही. मुलगा सुशिक्षित आहे, कोणतंही व्यसन नाही आणि चांगला कमावतो, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा नक्कीच होकार येईल. आता आम्ही त्यांच्या फोनची वाट पाहू लागलो. एके दिवशी त्या मुलीचा माझ्या फोनवर फोन आला आणि तिने सांगितलं, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, कारण मला एका स्लिम मुलासोबतच लग्न करायचं आहे. तर हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी माझ्या भावनांवर कंट्रोल केलं आणि मी म्हणालो, ठीक आहे, तुझी जशी इच्छा असेल तसं तू कर.
फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तेव्हा तिने विचारलं, कोणता प्रश्न? तेव्हा मी तिला सांगितलं की ज्या दिवशी मी तुला बघायला आलो होतो तेव्हा तुझ्या मैत्रिणी माझ्याकडे बघून का हसत होत्या. तेव्हा ती त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळाटाळ करत होती. परंतु मी तिला बोललो की तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये, ठीक आहे, परंतु मला या प्रश्नाचं उत्तर हवंय. तेव्हा ती म्हणाली, तू खूप जाड आहेस, त्यामुळे माझ्या मैत्रिणी तुझ्यावर जोक करून हसत होत्या. मी त्यांच्या वतीने तुझी माफी मागते, परंतु मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. मला खूप वाईट वाटलं. मी जाड आहे तर यात माझी काय चूक आहे? मी सुद्धा स्लिम होण्यासाठी प्रयत्न करतोयच, आणि एखाद्याच्या शरीरावर असं हसणं ही खूप मोठी विकृती आहे. मला खूप वाईट वाटलं, परंतु यात माझी सुद्धा चूक होतीच, कारण माझ्या खाण्यावर कंट्रोल नव्हतं. समोर जेवण काही चमचमीत दिसलं की माझ्यावरील ताबा सुटून जायचा आणि मी खूप उपाशी असल्यासारखा त्या जेवणावर तुटून पडायचो. आता मी माझ्या मनाची समजूत काढली होती की माझं लग्न होणारच नाही, कारण माझ्यासारख्या जाड्या मुलाला कुठली मुलगी का पसंत करेल, का ती मला तिचा जोडीदार म्हणून निवडेल. त्यामुळे मी आता माझ्या मनाची समजूतच काढली होती की आता मला पूर्ण आयुष्य जोडीदाराशिवाय व्यतीत करायचं आहे. असेच दिवस चालले होते. आम्ही अजून 2-3 मुली बघितल्या, परंतु माझ्याकडून होकार असूनही त्यांच्याकडून नेहमी नकार यायचा. मला खूप टेन्शन यायचं. मला माझाच राग यायचा. माझ्यावर का कंट्रोल नाही? मी का एवढं जेवतो, जिम करतो, मॉर्निंग वॉक करतो, सर्व काही करतोय, परंतु माझं वजन कमी होण्याऐवजी वाढतच चाललं आहे. एके दिवशी माझ्या मित्राने मला त्याच्या लग्नाचं निमंत्रण पाठवलं. माझा मित्रसुद्धा माझ्यासारखाच लट्ट होता. मी त्याच्या लग्नाला गेलो आणि त्याची बायको पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. माझा मित्र माझ्या एवढाच लट्ट असूनही त्याला एवढी सुंदर बायको मिळाली. मला मोठा प्रश्न पडला. बाजारात त्याचं सुद्धा दुकान होतं, पण माझ्या दुकानासारखं मोठं नव्हतं. तरी देखील माझ्या मित्राला एवढी सुंदर बायको मिळू शकते, मग मला का मिळू शकत नाही? मी माझ्या मित्राला भेटायला गेलो आणि त्याला विचारलं की तू अशी कोणती जादू केलीस की तुला एवढी सुंदर बायको मिळाली? तेव्हा त्याने मला एका वेबसाईटचं नाव सांगितलं, ज्यावर लॉग इन करून खूप साऱ्या मुलींचा आपल्याला प्रपोजल येतात व त्यातून आपण आपल्या आवडीची मुलगी सिलेक्ट करायची. आणि आज ज्या मुलीसोबत माझं लग्न आहे तिला मी त्याच वेबसाईटवरून सिलेक्ट केलं आहे. माझ्या मित्राची ही गोष्ट ऐकून माझ्या मनात आनंदाचे फवारे उडू लागले. मी विचार केला, अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मला ही गोष्ट आधी का सुचली नाही? मी टीव्हीवर एवढ्या ॲड बघायचो तरी देखील मला ही गोष्ट सुचली नाही. मी लगेच माझ्या मित्राला त्या वेबसाईटचे नाव विचारलं आणि ताबडतोब त्या वेबसाईटवर लॉग इन केलं. त्या दिवशी लग्नाला गेलो असल्याने मी छानच कपडे घातले होते, त्यामुळे मी तिथे लगेच फोटो काढला आणि वेबसाईटवर अपलोड केला आणि माझी प्रोफाईल बनवली आणि 2-3 मुलींना रिक्वेस्ट देखील पाठवली, परंतु त्यांचा काहीच प्रतिसाद आला नाही. मी लग्नामध्ये आनंदाने खूप जेवलो आणि पुन्हा घरी जायला निघालो. घरी जाताना मी सारखं ती वेबसाईट चेक करायचो, जेणेकरून कुठली तरी मुलगी माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करेल आणि माझी गोष्ट पुढे सरकेल. मी खूप आनंदी होतो. आता माझं वय 30 वर्ष झालं होतं आणि अजूनही माझं लग्न झालं नव्हतं, परंतु एक आशेचा किरण मला मिळाला होता, ते म्हणजे ती वेबसाईट. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी दुकानात जायला निघालो. दुकानात पोहोचल्यावर माझी सर्व कामं आटपून झाल्यावर मी माझ्या खुर्चीत बसलो. इतक्यातच माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. एका मुलीने स्वतःहून मला रिक्वेस्ट पाठवली होती. मी ताबडतोब ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि तिची प्रोफाईल चेक करायला लागलो. ती एक MBA शिकलेली खूप सुंदर मुलगी होती. मी विचार केला, जर हिच्याशी माझं लग्न पक्क झालं तर खूप चांगलं होईल. ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती. अशी मुलगी मला स्वप्नातही मिळू शकली नसती, हे मला चांगलंच माहीत होतं. मी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर आमच्यामध्ये थोडी चॅटिंग झाली. तिने मला एका ठिकाणी भेटायला बोलावलं. दुसऱ्या दिवशी मी तिला भेटायला एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे गेल्यावर आमच्यात फॉर्मल हाय हॅलो झालं आणि त्यानंतर मी तिला विचारलं की तू मला रिक्वेस्ट का पाठवली? मी एवढा जाड आहे, लट्ट आहे, हे माझ्या फोटोवरून स्पष्ट दिसत होतं, तरी देखील तू रिक्वेस्ट का केलीस? त्यावर ती मुलगी म्हणाली, मला शरीरापेक्षा मनाची सुंदरता खूप आवडते आणि मी तुझ्या आजूबाजूला चौकशी केली. तू खूप चांगल्या मनाचा, निर्व्यसनी आणि एक सुशिक्षित माणूस आहेस.
मला तुझ्यासोबत माझं पूर्ण आयुष्य घालवायला काहीच हरकत नाही. तसं मला एखादा स्लिम मुलगा पण मिळाला असता, परंतु अशा मुलांची गॅरंटी नसते, कारण त्यांना वेगवेगळी व्यसन देखील असू शकतात आणि अशा मुलांचे बाहेर अफेअर्स देखील असतात. परंतु तुझ्या बाबतीत असे नाही. तू पूर्णपणे माझ्यासोबत एकनिष्ठ असशील हे मला माहीत आहे आणि लग्नानंतर मलाही अशा भांडणांमध्ये आयुष्य आणि वेळ घालवायचा नाही. मी MBA शिकलेली आहे, परंतु मला नोकरी करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. माझी अशीच इच्छा होती की माझ्या नवऱ्याचा स्वतःचा बिझनेस असावा आणि तो बिझनेस मी माझ्या शिक्षणाच्या जोरावर आणखीन मोठा करावा, असं मला ती मुलगी सांगत होती. तिचं नाव प्रिया होतं. प्रियाचं म्हणणं ऐकून मला देखील तिचं म्हणणं पटलं. तिच्या शिक्षणाचा नक्कीच माझ्या बिझनेससाठी खूप फायदा होऊ शकतो हे मला माहीत होतं आणि ती दिसायलाही सुंदरच होती. त्यामुळे मला तिच्यासोबत लग्न करण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. तसे मला कुठली मुलगी हो म्हणतच नव्हती. मी ज्या मुलीला बघायला जायचो ती प्रत्येक मुलगी मला नकारच देत होती आणि ह्या मुलीनं स्वतःहून मला होकार दिला आहे. मग आणखीन काय पाहिजे? ती खूप सुंदर होती, खूप शिकलेली होती. त्यामुळे मी लगेच ही गोष्ट माझ्या आईवडिलांना सांगितली. आईवडिलांना सांगितल्यावर त्यांना देखील माझं म्हणणं पटलं. लगेच आम्ही भेटण्याचा कार्यक्रम करण्याचं ठरविलं. प्रियाचे आईवडील लहानपणीच गेले होते, त्यामुळे तिची फक्त बहीण आणि बहिणीचा नवरा एवढीच फॅमिली होती. ठरल्याप्रमाणे बघण्याचा कार्यक्रम प्रियाच्या बहिणीच्या घरी करण्याचे ठरविले. मी आईबाबांसोबत प्रियाच्या बहिणीच्या घरी बघण्याच्या कार्यक्रमासाठी गेलो. तिथे आमचा खूप छान प्रकारे पाहुणचार झाला. माझ्या आईवडिलांना प्रिया खूप आवडली, त्यामुळे त्यांनी प्रियाला लगेच होकार दिला. माझा तर आधीपासूनच होकार होता. प्रियाच्या बहिणीने व त्यांच्या जिजूने देखील आम्हाला होकार दिला. सर्व काही अगदी सुरळीत आणि आनंदात झालं. त्यानंतर लग्नसुद्धा धूमधडाक्यात झालं. मी खूप खुश होतो. मी माझ्या मित्राचे सुद्धा आभार मानले, कारण त्याच्यामुळेच मला त्या वेबसाईटबद्दल समजलं होतं आणि त्या वेबसाईटवरूनच माझी आणि प्रियाची ओळख झाली होती. मी देवाचे सुद्धा खूप आभार मानले, कारण देवाने मला 30 वर्ष थांबवलं, परंतु नंतर माझं आयुष्य आनंदाने भरून टाकलं. त्याने मला एक सुंदर आणि सुशिक्षित मुलगी बायको म्हणून दिली होती. आमचे लग्न झालं आणि नवी नवरी बनून प्रिया आमच्या घरी आली. प्रिया स्वभावाने खूप चांगली होती. आईबाबांसोबत तिने खूप चांगल्या प्रकारे जुळवून घेतलं होतं. ती जेवणही खूप छान बनवायची. वेगवेगळे पक्वान तिला येत होते. ती सर्व प्रकारचे जेवण बनवायची. महाराष्ट्रीयन, गुजराती, राजस्थानी असे विविध पक्वान ती अगदी उत्कृष्ट बनवायची. आई आणि बाबा खूप खुश होते आणि मी देखील खूप खुश होतो, कारण प्रियासारखी बायको मला मिळाली होती. प्रियाचं MBA शिक्षण पूर्ण झालं असल्यामुळे तिच्या शिक्षणाचा उपयोग माझ्या बिझनेसमध्ये करण्याचं मी ठरविलं. त्यामुळे मी प्रियाला आमच्या दुकानात घेऊन जायला लागलो आणि तिला तेथील सर्व व्यवहार समजावून सांगितले. तिने मला वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स दिल्या आणि त्या टिप्स वापरून आमचा बिझनेस अधिकाधिक वाढत होता. संध्याकाळी आम्ही सर्वजण मिळून एकत्र जेवायचो आणि जेवल्यानंतर अगदी गाढ झोपून जायचो. एवढी गाढ झोप लागायची की सर्वांना सकाळीच जाग यायची. मी आता उशिरा उठू लागलो, त्यामुळे माझं मॉर्निंग वॉक आणि जिमसुद्धा चुकायचं. परंतु प्रिया मला म्हणायची की आता आपलं लग्न झालं आहे आणि मला तू लठ्ठ असण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. तुझं वजन वाढलं तरी देखील मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तू आता जिमला गेला नाहीस तरी चालेल. तेवढा वेळ तू मला दे, मला बरं वाटेल. मला देखील प्रियाचं म्हणणं पटायचं आणि मी सुद्धा जिमला जाणं बंद केलं. दिवस भराभर चालले होते. आता माझ्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला होता, परंतु या 1 महिन्यामध्ये एक गोष्ट माझ्यासोबत खूप चुकीची घडत होती. माझी बायको म्हणजे प्रिया या 1 महिन्यात एक रात्रसुद्धा माझ्या जवळ आली नाही. मी तिच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती नेहमी माझ्यापासून अंतर ठेवायची आणि थोड्या वेळातच मी गाढ झोपी जायचो आणि डायरेक्ट सकाळी मला जाग येत असे. त्यामुळे रात्रभर काय व्हायचं मला काही समजायचं नाही. माझं लग्न तर झालं होतं, परंतु मला बायकोपासून जे पाहिजे ते प्रेम मिळत नव्हतं. माझी बायको खूप चांगली होती, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायची, परंतु माझ्यापासून ती अंतर नेहमी ठेवायची. असं का व्हायचं हेच मला कळायचं नाही. कदाचित आता तिला मी जाड असल्यामुळे आवडत नसेल असं मला वाटायचं. मी माझ्या मित्राला याबाबत बोललो. मी माझ्या मित्राला सांगितलं की प्रियाने सांगितलं आहे की आता जिमला जायची काहीच गरज नाही.
कारण तिला मी जाड असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु ती माझ्यापासून अंतर ठेवूनच राहते. तेव्हा माझा मित्र म्हणाला की ठीक आहे, तू जिमला जाऊ नकोस, परंतु तू जर उपवास केलास तर तुझं वजन नक्कीच कमी होईल. यावर मी त्याला विचारलं, उपवास म्हणजे नक्की काय करायचं? तेव्हा तो मला म्हणाला, आपण दुपारी जेवायचं, रात्री जेवायचंच नाही, किंवा रात्री जेवायचं तर दुपारी जेवायचं नाही. अशा प्रकारे जर तू एक वेळेस जेवला नाहीस तर यामुळे तुझ्या बॉडीवर खूप चांगला चेंज दिसून येईल. तुझी बॉडी तुझ्या शरीरातील अतिरिक्त चरबी एनर्जी तयार करण्यासाठी वापरेल आणि त्यामुळे तुझी चरबी हळूहळू कमी होईल. परिणामी तू हळूहळू स्लिम दिसायला लागशील. मी मित्राला विचारलं, खरंच हे शक्य आहे? यावर मित्र मला हो म्हणाला. मला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, त्यामुळे मी नेटवर रिसर्च केली आणि मला नेटवर कळालं की हो, असं खरंच होऊ शकतं. जर आपण एका वेळचे अन्न कमी खाल्लं तर याचा आपल्या बॉडीवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. अतिरिक्त चरबी घटू लागते आणि त्यामुळे आपण स्लिम दिसायला लागतो. त्यामुळे मी आता हे करण्याचं ठरवलं, परंतु मी हे प्रियाला न सांगता करण्याचं ठरवलं. कारण जर मी तिला सांगितलं तर ती मला हेच बोलेल की मला तू जाड असल्याने काहीच प्रॉब्लेम नाही, मग तू असं का करतोस? त्यामुळे मी हे तिला न सांगता करण्याचं ठरवलं. आज रात्री मी जेवलो नाही, कारण आज दुपारी मी जेवलो होतो. मला प्रियाने आणि आईबाबांनी विचारलं असता मी त्यांना सांगितलं की मी आज बाहेर जेवून आलो आहे, त्यामुळे आज रात्री मी जेवणार नाही. तेव्हा ते सुद्धा ठीक आहे असं म्हणाले. त्यानंतर रात्री प्रिया मला गरम दूध घेऊन आली आणि त्यानंतर ती बाथरूममध्ये गेली. मला रात्री काहीच खायचं प्यायचं नव्हतं, त्यामुळे मी गरम दूध बाहेर टाकून दिलं आणि प्रियाला सांगितलं की मी दूध प्यायलो आहे. त्यानंतर ती सुद्धा ठीक आहे असं म्हणाली. त्यानंतर आम्ही दोघेही झोपलो. रात्री मला झोप लागली, परंतु 12-1 वाजता मला जाग आली. मी काहीच खाल्लं नसल्यामुळे मला जाग आली असावी. जाग आल्यानंतर मी पाहिलं तर प्रिया माझ्या बाजूला नव्हती. हे पाहून मला धक्का बसला. मी बाथरूममध्ये पाहिलं तर प्रिया बाथरूममध्ये नव्हती. आमचं घर मोठं होतं, त्यामुळे आमच्या प्रत्येक रूममध्ये बाथरूम होतं. आम्ही कॉमन बाथरूम यूज करत नव्हतो. मी माझ्या रूममधील बाथरूममध्ये पाहिलं असता प्रिया बाथरूममध्ये सुद्धा नव्हती. आता मला टेन्शन यायला लागलं. प्रिया एवढ्या रात्री कुठे गेली मला काही समजत नव्हतं. त्यामुळे मी तिला घरभर शोधू लागलो. परंतु जसा मी माझ्या रूममधून बाहेर आलो तेव्हा मला माझ्या वडिलांच्या रूममधून काहीतरी विचित्र आवाज येत होती. आवाज कसले होते मला काहीच समजत नव्हतं आणि प्रियाही माझ्या रूममध्ये नव्हती. मी हळूहळू माझ्या वडिलांच्या रूमच्या दिशेने निघालो आणि पाहतोय तर रूमचा दरवाजा देखील उघडाच होता. मी रूममध्ये डोकावून पाहिलं तर समोरील दृश्य पाहून माझ्या पायाखालील जमीन सरकून गेली. कारण माझी बायको प्रिया माझ्या वडिलांच्या अंगावरील चादर काढून माझ्या वडिलांसोबत काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु कशाचा तरी आवाज झाला, त्यामुळे ती सावध झाली आणि पुन्हा रूममधून बाहेर निघू लागली. हे पाहून मी पण पळत पळत माझ्या रूममध्ये आलो आणि मुद्दाम झोपेचं नाटक करू लागलो. प्रिया पुन्हा आली आणि माझ्या बाजूला येऊन झोपली. मला काहीच कळत नव्हतं प्रिया असं का करते. या बाबतीत मी प्रियाला न विचारणं योग्य समजलं, कारण मला हे जाणून घ्यायचं होतं की ती असं का करते. जर तिला विचारलं असतं तर तिने खरं काय ते सांगितलं नसतं. त्यामुळे मी पोलिसांना फोन करून घरी बोलावलं. पोलिसही आमच्या घरी पोहोचले. आईबाबांच्या चेहऱ्यावर पाणी मारून मी त्यांना झोपेतून जागी केले, परंतु त्यांना अजूनही खूप झोप येत होती. त्यांना त्यांची झोप आवरत नव्हती. नंतर प्रियाने तिचं सर्व सत्य सांगायला सुरुवात केली. हे सत्य ऐकून मला तर धक्काच बसला. मी माझ्या नशिबावर पुन्हा रडायला लागलो. देवाने माझं नशीब असं का लिहिलं हेच मला कळत नव्हतं. प्रिया ही एक विख्यात लुटेरी होती. ती शरीराने काही खोड असलेल्या, ज्यांचं लग्न जमत नाही अशा लोकांना तिच्या लग्नाच्या जाळ्यात अडकवायची आणि त्यांच्याकडून शक्य होईल तेवढी रक्कम लुटून पळून जायची. यापूर्वी तिने 7 मुलांसोबत लग्न केलं होतं. तिने फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर गुजरात, राजस्थान या राज्यातील मुलांसोबत सुद्धा लग्न केलं आहे आणि त्यांना फसवलं आहे. त्यामुळेच तिला गुजराती, राजस्थानी जेवण अगदी उत्कृष्ट प्रकारे बनवता येतं. प्रिया रोज रात्री जेवणामध्ये झोपेचं औषध मिक्स करायची आणि त्यामुळे आम्ही गाढ झोपी जायचो. परंतु मी 2 रात्री जेवलो नव्हतो आणि जेवलो नसल्याने प्रिया मला दुधामध्ये औषध टाकून प्यायला आणायची, परंतु ते दूध मी बाहेर फेकून द्यायचो.
त्यामुळे मी झोपेचं औषध न घेतल्याने मला रात्री जाग यायची आणि त्यामुळे मी प्रियाला पकडू शकलो. प्रियाची बॅग चेक केली असता आम्हाला त्यामध्ये 30 लाख रुपये आणि काही सोन्याच्या वस्तू सापडल्या. एवढे पैसे तिने एका महिन्याच्या आत लुटले होते. जर मी तिला पकडलं नसतं तर असंच तिने आमची पूर्ण तिजोरी खाली करून एका रात्री ती पळून गेली असती. प्रियाने सांगितलं की तिच्या या कामामध्ये तिची बहीण आणि तिची जिजू देखील सामील आहेत. आता मला समजलं होतं की एवढी सुंदर आणि सुशिक्षित प्रियाने माझ्यासारख्या लठ्ठ माणसासोबत लग्न का केलं. तिला तर कुठलाही चांगला सुशिक्षित निर्व्यसनी मुलगा अगदी सहज मिळाला असता, परंतु ते सर्व सोडून तिने माझ्यासोबतच लग्न का केलं? कारण मी बिझनेसमॅन होतो आणि 10-20 लाख आमच्या घरातील तिजोरीमध्ये असेच असतात आणि त्यांचा हिशोबही फारसा आम्ही बघत नाही. प्रिया तिची बहीण आणि जिजू मिळून अशाच मुलांना फसवायचे ज्यांचे लग्न होत नसेल आणि त्यांचा कोणता तरी चांगला बिझनेस असेल. मित्रांनो, लग्न करण्यासाठी मी कोणतीही चौकशी केली नाही. एक सुंदर आणि सुशिक्षित मुलगी दिसली म्हणून मी तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि ताबडतोब लग्नासाठी तयार झालो. परंतु मी तिची खोलवर चौकशी करायला हवी होती. तिच्या शिक्षणाचे सर्टिफिकेट्स, तिचे नातेवाईक या सर्व गोष्टींची मी चौकशी करायला हवी होती आणि त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय मी घ्यायला हवा होता. जी चूक मी केली ती तुम्ही करू नका. सर्व काही बघूनच लग्न करा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही कथा शेवटपर्यंत इथपर्यंत बघितलीच आहे तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. पुन्हा भेटू अशाच नवीन कथेसह. धन्यवाद.